राम राम मंडळी. आता वाजतायत सकाळची 4 आणि आता तुम्ही म्हणाला आम्ही चाललोय कुठं. तर आता सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आल्यामुळं आम्ही चाललोय आता कोकणात. तुम्ही म्हणाल आता नका ना जाऊ, आम्हाला सुट्ट्या नाही आणि मग तुम्ही नका जाऊ आमच्या. आम्ही जाणार सहलीला, जायाचा सहलीला. आणि आता ज्या गाडीतून जाणार आहे रोहन भाऊ त्याच्या पुढं नारळ फोडणार आहे. रोहन भाऊ हो द्या फोडा. गणपती बाप्पा हो द्या. तर आता वाजतायत सकाळचे 7 आणि आम्ही थांबलो इथे रेड्डीज इडली सेंटरवर नाश्ता करा. बायकोला म्हणजे स्वतःला इडली खायची होती, तिच्यामुळं सगळ्यांना थांबवले इडली खायला. चला खाऊयात आता इडली. भारी वाटेल. तू शांत. सगळेजण जागे राहून रस्ता बघत आले, नेचर बघत आले. दुःख, ऊन, वारा, पाऊस. ही एकटीच झोपत आणि झोपाळू सज्जन. मी झोपली नाहीये, मी जागी आहे, फक्त डोळे लावले. चोरी लावून आणि सालावत प्रमाणे कोणाचाही विचार न करता मी पहिला मलाच बोल. नाटक बघा ना. खेळ खेळ झालाय, खेळ त्याला माहिती, खेळ झालाय त्याला लय मजा वाटते आता. हे बघ पार वाकू वाकू बा आता का गाडीच्या बाहेर निघतो काय. बघ बघ देख देख. नाश्ता चित्ते करा बघा. नाश्ता झाला ना. काय रोहन सांगतो मी. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहे जिथं आम्हाला पोहोचायचं होतं तिथं. पण ज्यांच्याकडे आलोय त्यांचाच इथं पत्ता नाही आणि आम्ही आता त्यांची वाट बघत बसलो. तर आम्ही आलोय आज श्वेताच्या भावाकडं म्हणजे अनिकेतकडं रत्नागिरीला. आता त्याची वाट बघू जरा आल्यावर. पुढे कुठं आलं तिकडे हा आलेला आहे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाव. बघायला चाललं. व्हेज खाणार आहे, व्हेज थाळी. व्हेज मासा खाणार आहे ना. व्हेज सुरमई खाणार आहे. व्हेज थाळी. व्हेज सुरमई. टेक्निकल इश्यूज, टेक्निकल एरर. तर आता आम्ही आलो रुचीज किचन मध्ये जेवायला. आणि माग तुम्ही पाहत असाल यांचं डिस्कशन चाललंय. डिस्कशन असं चाललंय का व्हेज खायचं की नॉन व्हेज. आता आम्ही तर प्युअर व्हेज आहे. मग त्यांचं चाललंय का व्हेज किती जण खाणार आणि नॉन व्हेज किती जण खाणार. तर सगळ्यांचा समन्वय घेऊन असं ठरलंय का 3 जण नॉन व्हेज खाणार आहे आणि बाकीचे 4-5 जण व्हेज खाणार. तर नॉन व्हेज मध्ये काय खातील हे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा. सकाळपासून चाललो होतं, डोकं दुखतंय आणि आता मासा खाल्ल्यानंतर डोकं नाही दुखायचं आणि काहीच नाही. काय म्हणत त्याच्यावर. तीन वाट्या कोथिंबीर वडी आणि 5 वाट्या आम्रखंड खाऊन झाल्यानंतर हा चेहरा बघा खोटं बोलायचं. कसा प्रफुल्लित झालाय. आमदाशी घेत नाही खायला आणि त्यात ते उरवलेलं आहे मी. आणि आता ते खायचं की नाही पार्सल घेऊन जायचं तो विचारत होते. हा मग 5वी वाटी ना पार्सल घेऊन जायची नाही. 4 वाट्या तर हल्ल्या. 5वी वाटी नाही पार्सल घेऊन जायचे. ही पहिलीच वाटी पार्सल घेऊन जायची वेळ आलेली. कळलं. कट 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 समजा काय परत बोल.
मला धमकी दिलेली आहे का जर मला सासूबाई परत फोन करून काय बोलल्या तर तुझं काही खरं नाही. मी रोज घरी मासे बनवायचं. कर. तुला काय वाटतं तुझ्या धमकीने मी घाबरेन का? ए पुरे बांगडा मासा होता. बांगडा मासा बांगडा खाल्लाय ना याने सुरमई. याने सुरमई याने पण सुरमई आणि याने सुरमई. ते बघ ते हे बघा 2 सुरमई आणि हा बांगडा. मला आधी दाखवायचं होतं पण भुकेचं काय चला तर मंडळी आता आपण येऊन पोहोचले रत्नागिरी मधील टेबल पॉइंटवर. आणि टेबल पॉइंट वरून जो काही व्ह्यू आहे तो असा सांगून नाही कळायचा, पाहून कळत. 1 2 3 थोडा अजून पुढे जातो. खाली बघा कस काय प्रचंड असं खोल आहे खाली, पण जो व्ह्यू दिसतोय ना इथून हा 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 समुद्राच्या लाटा येता येते आणि इतक्या भारी दिसतात. आणि दरवेळेसारखं कुठेही गेलं का पहिल्यांदा माझा फोटो काढणी संघटनेचे अध्यक्ष रोहन भाऊ सस्ते यांचा फोटोशूट सुद्धा चालू झालेला आहे. हा माझा काढतोय. तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहे कुठं? वायंग वायंग काय रे? वायंगणी बीच. त्याला वायंगणी बीच पण असं म्हणतात. सोबर व्हिडिओ चाललाय आपला. वायंगणी बीच वर चाललेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागचा नजारा कस काय हा कस काय. तुम्ही काही म्हणूच शकत नाही. तुम्हाला माहिती आहे आता तुमची जिरलेली तुम्ही काढवलेली. आम्ही तुम्हाला टांग देऊन आम्ही आता कोकणात फिरायला आलेलो आहे आणि आलोय तर आलो कुठं आलोय? वायंगणी बीचला आलेलो आहे. अरे काय सांगू तुम्हाला. अगं बाबा खतरनाक व्ह्यू आहे. सनसेट होत चाललेला आहे माझ्या मागं बघा. सूर्य हळूहळू हळूहळू खाली येत चाललाय. थोड्या वेळाने पुढून जाणार आहे आणि तो इतका भारी दिसणार आहे पण तुम्हाला काय प्रत्यक्ष बघाय भेटणार नाही. तुम्हीच दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये. लय मजा. आता आम्ही लय मजा करणार आहे. आता तुम्हाला नाही आम्ही आमचं लय मजा करणार आहे. तुम्ही किती माणसं नका ना करू एवढी मजा आणि मग आमच्यासाठी थोडी राहू द्या ना. मग असं नका करू ते नाही जमायचं. आम्ही लय मजा करणार. मित्रांनो सूर्य पाहू शकता कसा मस्त आलेला आहे. इथं आता हळूहळू हळूहळू खाली जाणार आहे. लाटा सुद्धा भरपूर प्रमाणात उसळलेल्या आहेत आणि इथं यांचं काहीतरी व्हिडिओ शूटिंग चाललेलं आहे. एवढं भारी वातावरण आहे आणि त्याच्यात रील नाही बनवायची असं तर कधीच होणार नाही. आम्ही घेतला डाव हाणून. तुम्ही जर अजून ही रील पाहिली नसेल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जा आणि रील पाहून घ्या. 1 नंबर झालेली आणि फॉलो पण करून घ्या. रील बनवायचा मोह काय आवरत नव्हता म्हणून मला दुसऱ्या गाण्यावर सुद्धा रील बनवायची होती पण त्याच्यावर काही नाचायच जमाना. माझं तर पार नाचता येईन आणि समुद्र वाकडा असं झालं होतं. समुद्राच्या लाटा एवढा फेसाळ का झाल्या याचं कारण कळत नव्हतं पण आता मला कारण कळालेले. समुद्रामध्ये कुणीतरी हार्पिक मिसळलेले त्याच्यामुळे सगळं समुद्राचं पाणी एकदम पांढरं शुभ्र झालेले आणि फेस सुद्धा मोकार झाला. आपण ज्या ठिकाणी होमस्टेला होतो तिथं चाललेला होता माघी गणेशोत्सव आणि गणपतीची मूर्ती सुद्धा अत्यंत आकर्षक होती. आपण नेमकी गेलो होतो आरतीच्या टायमाला. हा हा आता इथे खूप खूप प्रसाद आहे. दडपे पोहे पण आहे आणि हे एवढं सगळं मिळालंय आणि अजून नाही का दडपे पोहे पण मिळणार आहे. वाव आपली मज्जा आहे आता. मी खाणार नाही. कोकणचे मोदक गणपती बाप्पा या तुम्हाला घ्या. किती खात का म्हणावं. 5 उकडीचे मोदक, 3 तळलेले मोदक, 2 रव्याचे लाडू आणि दडपे पोहे खाल्यानंतर सुद्धा ही प्रसाद आणायला गेली आणि वरून झाकून घेऊन आली. तिथून मग आम्ही गेलो होतो अनिकेतच्या मित्राकडे म्हणजेच सर्वेशकडे. आता नवी नवरी पहिल्यांदा घरी आली म्हणल्यावर सर्वांनी पहिल्यांदा तिचं औक्षण केलं. मग तिची ओटी भरण्यात आली. तर मंडळी आता सगळ्यांच्या गाठीबिटी घेऊन आणि मित्रमंडळींना भेट देऊन आम्ही आलोय आता रात्रीच्या 6:10 वाजता जेवायला मिथिला ओनली व्हेज मध्ये. दुपारी आपण पाहिलं व्हेज नॉन व्हेज मध्ये गेलो होतो. काहींनी व्हेज खाल्लं काहींनी नॉन व्हेज खाल्लं. आता आपण खाणार आहे फक्त आणि फक्त व्हेज. आता वाजते सकाळचे 10:30 आणि हे बाकीचे सगळे जाऊन नाश्ता करून आले. मी एकटाच राहिलो होतो उभे वगैरे नाश्ता चाललाय माझा वडापाव खातोय. जाऊ तर मग मी खातोय बाकीचे बसले आणि आपण झाडून घेतोय तर आपण गप बसवा ना. नाही
सगळे गेले होते तेव्हा तुम्ही काय केलं? आता का उशीर झाला खरं सांगायला गेलं तर ते फक्त मंगेश ते राहतील. बाकी देतो. सगळ्यांना खाऊन पण जाईल. आणि जो बोलला होता काय आय एम बॉर्न रेडी आता याचं तोंड बघा फक्त तुम्ही. येस आय एम बॉर्न रेडी बट नॉट विथ सनस्क्रीन असं आहे. आणि आता मस्त पैकी सनस्क्रीन लावलेली 14 सुरुवात केलेली फॅमिली ब्लॉग फॅमिली देखील भाई वरना ऐसे शिकायला देता फॅमिली देखील. तुला काय वाटतं सागरची डेव्हलपमेंट कशामुळे कमी होती शेटचं इन्स्पिरेशन घेऊन मी पण तोंडावर सनस्क्रीन लावलेलं आहे. हात पण राहिलेला आहे. हाताला पण लावलं. आपण कोणता ब्रँड यूज करता? आम्ही ब्रँड यूज करतो जो काही 50 प्लस 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 प्लस. आपण ब्रँडची नावं बीप करणार आहे. आपल्याला काही त्यांच्याकडून पैसे येते नाही तर आपण पाठवले हा तो पॅकेजिंग वरून ब्रँडनी जर ओळखलं कोणता ब्रँड आहे आणि त्यांनी जर चुकून मग पैसे पाठवले तर त्यांचं प्रमोशन करणार ती नाही तर नाही. लाड नाही, फालतू लाड नाही. जिथे अर्ध पुणे मुंबई आलंय तिथे आम्ही पण आलोय गणपतीपुळ्याला. आमचा पण थोडा खारीचा वाटा या गर्दीत. नेहमीप्रमाणे या माणसाला घाई झाली. त्या माणसाला काय घाई झाली घाई म्हणजे आता मी घाई केली तर तुम्ही लवकर ओळखशाल ना. आणि सगळ्यात शेवटी नाश्ता हाच माणूस करत होता. तरी पण तुमच्या पुढे ते आता पळत पळत आले व्हिडिओसाठी. तर मित्रांनो आता येऊन पोहोचलो गणपतीपुळे पाशी. भरपूर गर्दी अफाट गर्दी. नेण्याआधी माझ्या बायकोनी मला एक गिफ्ट घेतलं. चालता बोलता काय घेतले? तुम्हाला काय गिफ्ट घेतलं दाखव. बासरी घेतली कारण की माझी बासरी राहिली होती गावाला. तिने माझ्यासाठी बासरी घेतली. वा वा. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता भरपूर तुफान अशी गर्दी, मरणाची गर्दी, कुत्र्यागत गर्दी बरी. जे नाही ते उठले आणि गणपतीपुळीला आले आणि त्याच्यातले आम्ही सुद्धा तेच. आम्ही पण उठलो आणि इकडे निघून आलो. पाय ठेवाय जागा नाही इथं. पाय आम्ही ठेवलाय. काय म्हणली? पाय ठेव. शब्दशः त्याच्यामुळे आपण काय बोलायचं नसते. चला वासरी परत देऊ. मंदिर मुखदर्शन तर बंद आहे सध्या त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे. गणपती बाप्पा मोरया. सध्या आपल्याला लाईनीत लागण्यासाठी वेळ नव्हता म्हणून आपण असं बाहेरूनच दर्शन घेणार आहे. तुम्ही गर्दी पहा फक्त. जिथं म्हणजे गणपतीपुळेला जिथं जिथं पाहाल तिथं तिथं नुसती लोक आहे. आता लागून 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं सगळे इकडं आलीत. काल आम्ही वांगणी बीचला गेलो होतो तिथं एवढी गर्दी नव्हती. ते तर मोकळा होता पण इकडं काय झाले काही कळा नाही. हे बघा लईच गर्दी. अगा जत्रा भरली जत्रा. असे उरी दिसते. कस काय दिसते आम्ही दोघं. कोणाने थोडं काळं पडलं असेल पण चांगले गोड मानून घ्या. आता ए लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला ऐका लाला गातो गाणे लल्ला. कोकणात येऊन तुम्ही काय पिता? कोण किती प्रश्न पडेल. आम्ही कोकण सर्व. गाड़ी में एक काम थोड़ा करिए ना. आम्ही घेतोय आता आंबेवडी आणि बाकीच्या काहीतरी चटर गोष्टी पाहतोय. काय घ्यायचंय स्वतः अजून? आवळा मावा पण. आवळा मावा पण ते खाणार नाही कोण. आवळा साखर आलं हे आता जेवण झालं. हे घे चिंचे तर काय असं एकच घे. चिंचवडी. तर आम्ही आलेलो आहे आता इथं जरा बंदरावर. ह्याला बंदर म्हणतात का काय ते माहित नाही मला. पण आता इथून आम्ही आमची गाडी जेटने घेऊन जाणार आहे. बघा तिकडे तुम्हाला जेट दिसत असेल तिकडे आत्ताच गेली इथून. तर त्या जेटने घेऊन जाणार आहे गुहागरला. गुहागरला गेल्यानंतर तिथून मग बाय रोड पुण्याला.
इकडं आत्ताच रोहन भाऊ आणि मंगेशने तिकीट काढलेलं आहे आणि त्यांचा इकडं फोटोशूट झालेला आहे आणि माझ्या हातात मोबाईल देऊन मला फक्त म्हणले व्हिडिओ काढ आणि असं तर जरा मला दाखव मी कसा दिसतोय. तर मी असा दिसतोय आता सध्या. दुपारची वाजताय 4. जेवलेलो नाही, नाश्ता केला लाईट थोडाफार काहीतरी आणि हिला कट हा कोणाचा फोन आहे? तिला व्हिडिओ झाली. हा सांग. फोटो काढते नीट थांब ना. नीटच बोलले ना मग. जेव एवढं तू बरं का तुला आता सांग द्या बोलू का? मी ती फुल लय वाढव नाही नीट थांब नीट. आता हिला काय पाहिजे काय माहिती. गाय चला अशा प्रकारे आमची गाडी सुद्धा आता गेट मध्ये चढणार आहे. ही आमची गाडी म्हणजे मी या गाडीत आलो नाही. ती आता त्या गेट मध्ये जाणार आहे. आम्ही तिच्या मागे मागे जाणार आहे. आम्ही गेट मध्ये बसणार पहिल्यांदा. वरती आपण आलेलो आहे तर मला वाटतं आता बाबाला बसावं. हर्ष भाऊ कसं काय वाटतं? या फेरीत बसून आम्हाला असं वाटतंय आम्ही निसर्गाच्या सानिध्यात खूप एन्जॉय करतोय. तुम्ही बी आमच्यासोबत जॉईन व्हा ब्लॉग सुमित सोबत. बहिणी तुम्हाला कसं वाटतं आमच्यासोबत आज येऊन? तुमच्यासोबत येऊन चांगलं वाटतंय पण माझ्या नवऱ्यासोबत येऊन जास्त चांगलं वाटतं. धन्यवाद, तुम्ही हा अभूतपूर्व अनुभव मला दिलेला आहे. खोट चला आता याला बाय बाय करून आम्ही आता निघालो गोवा करणार. तिथून आमच्या गाडीने जाणार आहे आम्ही पुण्याकडे. आपल्यासोबत आता आहे शिवांगी आता आदिती रोहन शेठ इकडं अचल भाऊ उभे. रोहन शेठ तो या की काही चालत होता. राम भाई सारेने खूप मस्त वाटतंय. असं वाटतंय की खरंच जेट प्लेन मध्ये बसलोय काय, पण आपण जेट जहाजात बसलो आणि आपली गाडी सुखरूप चाललेली आहे आणि आपण वरती आहे सुखरूप. अजून काय बोलायचंय? आले नाही अजून. स्पोर्ट व्हायचं स्पोर्ट मेकअप मॅन कॉस्ट्युम आर्टिस्ट ऍक्शन मॅन ऍक्शन डायरेक्टर. मी नाही ती मी नाही, बरोबर आहे ना, एकदा खाली वर मग परत खाली. कट दिर मामा आयलो 90% जमलाय 10%. हा तो चालू राहू दे. टेक 13वा. आता कोणी केली मीच आहे. आता वाजलेत रात्रीचे 10:30. प्रचंड भूक लागली आम्हाला म्हणून आम्ही थांबलोय हॉटेल आनंद भुवन, जे मालवण मधलं एकदम फेमस हॉटेल आहे आणि तुम्ही इथे प्रचंड अशी गर्दी बघू शकता. आत्ता 10:30 वाजलेत. आम्ही जवळजवळ 1 तास इथे वेटिंग मध्ये आहोत कारण आमच्या ड्रायव्हर काकांसाठीचं हे फेमस हॉटेल आहे. आता आमची ऑर्डर पण ठरली आहे काय द्यायची, पण आमचा नंबर येत नाहीये. हे असे सगळे इथे भुकेच्या तडाख्यात आणि आमचा नंबर आलाय. आणि ट्रिपचं नियोजन यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे रोहन भाऊ सस्ते यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.